Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. उभ्या भारताला दररोजची हेडलाईन देणारे महाविकास आघाडीचे आक्रमक नेते माननीय संजय राऊतजी, चार मंचावर बसलेले सर्व मान्यवर, उमेदवार राजन विचारे, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणूक सुरू झाल्यापासून बघतोय की निवडणुकीचा प्रचारच भरकटला जातोय. विकासाच्या मुद्द्यावर बोलणारी लोक हे आता जातीवर आली आहेत, धर्मावर आली आहेत आणि काय वाटेल ते बोलतायत. त्या गोष्टींची लोकांना अपेक्षा आहे की तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होते, त्याचं काय झालं? तुम्ही महागाई कमी करणार होतात, त्याचं काय झालं? तुम्ही या देशात विविध सवलती देणार होतात, त्याचं काय झालं? त्याच्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही उत्तर नाही. 15 लाख वगैरे तर मी बोलतच नाही, ते तर जुमला होते, ते म्हणजे ते जोकच मारायचे. पण आज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगतं की या देशातली बेकारी 84% गेली आहे. म्हणजे या देशातला 84% युवक हा बेकार आहे, बेरोजगार आहे, गल्लोगल्ली भटकतोय. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. आपण पॉवर्टी इंडेक्स म्हणजे गरीबचा जो निर्देशांक आहे, आपण मान लाजेने खाली घालाल की आपल्यापेक्षा नेपाळ आणि बांगलादेश वरती आहेत. एखादा हुकुमशहा जेव्हा येतो तेव्हा तो पहिल्यांदा 2 गोष्टी करतो. एक तर भीती घालतो आणि भुकी ठेवतो. आज बीजेपीच्या प्रचारामध्ये सांगितलं जातं की 80,000 माणसांना आम्ही दररोज जेवण देतो आहोत. म्हणजे काय केलंय त्यांनी? 80,000 माणसांचं त्यांना असे हात पसरवणारे लाचार करून टाकले. 80 करोड़ जनता को हम खाना देते हैं. खाना देते हैं, त्यांच्या हाताला काम पाहिजे रे बाबा. या देशाची जनता घाम गाळून खाणारी माणूस. आम्ही मुंबईत बघितलंय ना, भारतात कोणी आला आणि जर घाम गाळण्याची तयारी असेल तर ते या मातीने त्याला कधीच उपाशी झोपू दिला नाही. आमची क्षमता, आमच्या मातीची क्षमता आहे. पण हे फुकटचं जेवण कशासाठी? तर त्यांनी लाचार व्हावं, त्यांनी दुर्बल व्हावं आणि आमच्या मागणं फिरावं. आणि परत भीती आहेच ही लोकशाही राहते की नाही. पहिल्यांदाच घोषणा दिली, अब की बार 400 पार. लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार. आता म्हणतात हे अपोजिशननी प्रचार केला. आम्ही नाही केला साहेब. असे पहिले 10 खासदार मी नावं काढून ठेवलेली आहेत. यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हमको 400 पार लेके जाओ, हम संविधान बदल के आपके हाथ में देंगे. म्हणजे काय होतं याचा अर्थ? यांना संसदीय लोकशाही मान्य नाही. संसदीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी आणली? तर या देशातली जी विविधता आहे, भाषेमध्ये विविधता आहे,
संस्कार संस्कृतीमध्ये विविधता आहे, त्या पाण्यामध्ये म्हणजे कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. आपली भाषा बदलत जाते. कोल्हापूरची मराठी आणि नवी मुंबईच्या मराठीमध्ये फरक आहे की नाही आहे? हा भारत आहे. आसाममध्ये जे चालतं ते गुजरातमध्ये चालतं का? केरळमध्ये चालतं ते कन्याकुमारी चालणार आहे का? पण संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून सर्व राज्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत येतं आणि सगळ्या समस्यांचं निराकरण करून, म्हणून ती लोकसभा आहे. आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या भारताचा अभ्यास करून केलेलं. त्यांना हे उद्ध्वस्त करायचं आहे. इथली लोकशाहीचा जो गाभा आहे तोच उद्ध्वस्त करायचा आहे. आजकाल नवीन काहीतरी काढलंय ते मंगळसूत्र. थोडंच मंगळसूत्राबद्दल प्रेम होतं तर मणिपूरमध्ये बायकांवरती उघडे बलात्कार केले जात होते नग्न करून, तेव्हा तुम्हाला का नाही वाटलं की त्यांचं मंगळसूत्र वाचवावं जाऊन? ती फोगाट नावाची जी विनीता फोगाट का काय ती जी रेसलर आहे, ब्रिजभूषण नावाच्या तुमच्या खासदाराविरुद्ध लैंगिक शोषणासाठी उपोषणाला बसली होती, तेव्हा का नाही झालं तुम्हाला आठवण की आपल्याला मंगळसूत्राचं हे करायला पाहिजे? एरवी तुम्हाला कधीच मंगळसूत्राची आठवण होत नाही, पण अशा निवडणुका आल्या ना की तुम्हाला अशा काय 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 गोष्टी सर्व आठवायला लागतात. काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार. अबे आम्ही येडे आहोत काय? आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या बापाला द्यायला? आमच्या आईबापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची. आणि लोकांना आठवत नाही असं नाही. हा कायदा आला 78 साली. 78 साली हा कायदा आणताना त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं? मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, उषाभाऊ ठाकरे, हे सगळे तिघही आत्ताची भारतीय जनता पार्टी, तेव्हाची जनसंघ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटमधले सदस्य होते. आणि त्यांनी हा कायदा आणला आणि राजीव गांधींनी तो रद्द करून टाकला. राजीव गांधींनी रद्द केला तर साहेब म्हणतात की त्यांना इंदिरा गांधींची संपत्ती हवी होती. हे माणसाला माहिती कमी असली की किती तो बरळतो, ह्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण भारतात हे आहे. 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते, पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही इस्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता सगळ्या या देशाला देऊन टाकला. तेव्हा त्याची किंमत 193 कोटी होती. आज हिशोब केला तर त्याची किंमत 30,000 कोटी रुपये आहे. 1971चं युद्ध झालं. युद्धामध्ये थोडंसं आर्थिक अडचणी येत आहेत असं जेव्हा इंदिराजींना कळलं तेव्हा आपल्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सोनं काढून त्यांनी गव्हर्नमेंटला देऊन टाकलं. मग राहिली कुठली इस्टेट राजीव गांधीला दिला? हा देश आहे ना देश, त्या देशाची माती ही त्यांचा ही इस्टेट आहे गांधींची. 2-2 बलिदानं दिली आहेत त्यांनी. पलायनवाद हा काँग्रेसने कधीही शिकवलेला नाही. अटक होते म्हणून पळणारे आमच्यातलं कोण नव्हतं आणि मला कोणाचं नावही घ्यायचं नाहीये. 1942ला खबरीगिरी कोणी केली होती मला नावही घ्यायचं नाहीये, पण चले जाव आंदोलनाला तुरुंग लावण्याचं काम मात्र ह्याच संघटनेची मातृ संघटना RSSने केलं होतं. हे तुमचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. नेहरूंवरती टीका करणार, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं. अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून 50 वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही. अरे फार दूरदृष्टीचा नेता होता तो. IIT बांधली, IIM बांधलं, एम्स बांधलं, BARC बांधलं. ज्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनतं, ही मेहरबानी नेहरूंची आहे. त्याच्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये घोटाळडेपणाला इतका वाव मिळतोय.
की काहीही बोलायचं तर त्याला खोट्याचा मुलामा लावून टाकायचा आणि ठोकायला सुरुवात. गेले 4-5 दिवस राऊत साहेब पहिल्या फेरीचं मतदान झालं आणि जेव्हा रिपोर्ट्स यायला लागले की साधारण विदर्भामध्ये 5-1 होईल, 5 काँग्रेस 1 त्यांची होईल, त्या रात्री मोदी साहेब नागपूरमध्ये थांबले होते आणि सहसा मोदी साहेब हे कुठेही थांबत नाहीत. ते दिल्लीला जातात, दुसऱ्या दिवशी दिल्लीहून परत येतात. पण त्या दिवशी ते नागपूरमध्ये थांबले होते. काय माहित त्यांना कोण भेटलं, काय भेटलं आपल्याला काय माहित नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण केलं, ते अतिशय घाणेरडं भाषण केलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की या संपत्तीचं वाटप होणार आहे आणि हे काँग्रेसवाले करणार आहेत. आम्ही रे तुमचा मॅनिफेस्टो वाचा ना, तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो कशाला वाचता? कारण का तुम्हाला सांगण्यासारखं लिहिण्यासारखं काय नाहीच आहे. जुमलेबाज पार्टी काय सांगणार आता? या देशाची आर्थिक घडी हे काय काय विकलं तुम्ही? आरक्षण आरक्षण आरक्षण. आपण आरक्षणाबद्दल बोंबलतो आहोत, आपण शासकीय कंपन्या राहिल्यात कुठे? सगळं खासगीकरणाकडे चाललंय. आपल्या 2 मित्रांकडे सगळा भारत जाईल याची व्यवस्था करून ठेवली. आणि ह्या अशा सभोवतीला पसरलेल्या वातावरणामध्ये जनतेची दिशाभूल करून सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील उपाययोजना केलेली आहे. माझं आजही मत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, कारण निवडणुकीच्या भाषणात हे बोलू नये. पण 3 महिने लोकसभेची निवडणूक चालते 7 टप्प्यांवरती, आणि जर काउंटिंगला 3 दिवस लागले तर काय फरक पडतो? फरक पडतो तुम्हाला? जर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतसंख्या ही 7 दिवस चालू शकते, तर भारताचा एवढ्या मोठ्या भारताचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठीची निवडणूक होत असताना 545 उमेदवार निवडले जात असताना तुम्हाला ते एका दिवसातच का संपवायची आहे? कारण कायम संशय निर्माण करून ठेवायचा. इलेक्टोरल बॉन्ड्स सर्वसामान्यांना कितपत कळलाय मला माहित नाही, पण या देशातल्या इतिहासात नाही, जगातल्या इतिहासात एवढा मोठा पैशाची गडबड कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने केलेली नाही. ती माननीय मोदी सरकार यांच्या काळात झाली. एक जण गेला सुप्रीम कोर्टामध्ये, खूप दिवस सुनावणी चालू होती. मोदी साहेब आता सांगतात टीव्हीवर, माझ्यामुळेच झालं, मी ट्रान्सपरंट होतो म्हणून लोकांना सगळं कळलं. तर मी बोलत होतो इलेक्टोरल बॉन्ड्स वरती. खरं हा भ्रष्टाचार हा जगाच्या इतिहासात ना भूषो ना भविष्यात आहे असा भ्रष्टाचार केला. आणि आता ते स्वतः टीव्हीवर येऊन सांगतायत की याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आली. 30 ऑक्टोबरला जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्राच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलं की जर तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्स ओपन केले तर या देशात हाहाकार माजेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मराठी माणूस चंद्रचूड ते म्हणाले त्याच्यात काय हाहाकार माजणार आहे? जे तुम्ही घेतल्यात, बँकेत ठेवल्यात, ते सांगा कोणाकडनं किती घेतलेत. सगळं उघड झालं. आणि आता एक एक गोष्टी उघड होत आहेत. त्याच्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. कोविड कोणाला झाला? कोविड किती जणांना झालेलं? कोविड किती जणांना झालेला? अहो घाबरू नका, आता काय होणार नाही परत. त्याच्यात एक रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन देत होते आणि लोक वेड्यासारखी रेमडेसिवीर शोधायचे. उद्धव साहेब हे रेमडेसिवीर वापरू नये म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला कळवलेलं होतं. त्याच्यानंतर गुजरात फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने त्यांना परवानगी दिली आणि कोट्यानी कोटी रेमडेसिवीर भारतात फिरवले गेले.
त्याच्यातल्या काही राज्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये कळवलं की याच्यात बॅक्टेरिया आहे, याच्यात फंगस आहे आणि ह्याच्यामुळे लोक मरतायत. केंद्राने बंदी आणली नाही. आणि आज जेव्हा ट्रॅक्स ओपन होत आहेत, मनी ट्रेल ओपन होतोय, तेव्हा दिसतं की त्या रेमडेसिवीरसाठी झायडस कॅडिला ह्या कंपनीने 85 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले होते आणि ते भारतीय जनता पार्टीला दिले होते. म्हणजे तुमच्या मृत्यूचा सौदाही करायला ते मागे पुढे बघत नाहीत. आपल्या ठाण्याची खूप लोक दिसत आहेत. आपल्या इथनं एक बोगदा केलाय जो बोरिवलीला निघणार आहे आणि खूप कौतुक चालू आहे त्याचं. तिथे कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग. 14,446 रुपयाचं काम आहे. आणि दुसरं काम समृद्धी हायवेवर आहे 15,000 काही कोटीचं. हे दोन्ही कामं मेगा इंजिनिअरिंगला दिली. त्याच्या बदल्यात मेगा इंजिनिअरिंगने कितीचे इलेक्टोरल बॉन्ड्स घ्यावे? 1,000 कोटी. म्हणजे भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचं काम या सरकारने केलं. सरळ होतं, तुम धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो. 4,800 कोटी रुपये आज भारतीय जनता पार्टीच्या बँक खात्यात आहेत. कसं होणार? कुठनं गरिबी बाहेर जाणार? आज या देशाची सत्ता आणि या देशातलं अर्थकारण कोणाच्या ताब्यात आहे? सर्वसामान्य माणसाच्या ताब्यात नाही, तर जे धनाढ्य त्यांचे मित्र आहेत, जे पैशाने धनाढ्य आहेत, त्यांच्या हातात गेलेलं आहे. आणि त्यामुळे या हुकुमशाही विरुद्ध, या लोकशाही विरोधी हा जो प्रकार चालू आहे, तो या देशाचा संविधान गिळंकृत करून टाकेल. इथे बसलेल्या माझ्या दलित बांधवांनो, माझ्या बहुजन बांधवांनो, या देशातल्या लोकसंख्येमध्ये 85% बहुजन आहेत. जर हा संविधान गेलं तर संविधानाची सर्वात मोठी अडचण ही या बहुजनांसमोर होईल. परत एकदा आपल्याला पाणवठ्यावर जाता येणार नाही, परत एकदा आपल्याला देवळात जाता येणार नाही. बाबासाहेबांनी उघडलेले दरवाजे परत एकदा बंद केले जातील. म्हणून संविधानासाठी लढायचं आहे. आपल्या देशातली संसदीय लोकशाही वाचली पाहिजे, याच्यासाठी लढायचं आहे. आणि त्याच्यासाठी राजन विचारे, राजन विचारेचं कौतुक का? राजन विचारेंचं कौतुक का? ठाणे शहरातला मुख्यमंत्री राजन विचारेंना ज्युनियर हे सगळं बंड करत असताना पोलीस, गुंड हे सगळे एकत्रित करून विरोधकांना दाबून टाकायचं ही योजना आखली गेली होती. म्हणून मला या माणसाचं कौतुक वाटतं की एकटा उभा राहिला. हा बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे. आणि अशा निष्ठावान माणसाची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहास वाचताना सूर्याजी पिसाळचं नाव कुठेही लिहिलं जात नाही, कारण का तो गद्दार होता. खंडोजी खोपड्याचं नाव कुठेही लिहिलं जात नाही, कारण का तो गद्दार होता. लिहिलं जातं ते नाव तानाजी मालुसरेचं, जो शिवबाबरोबर लढला होता. आणि आता असा एक गद्दार राजन विचारे समोर निवडणुकीला उभा आहे. मी त्याचं काय नाव बी घेत नाही, नाव घेऊन मला मोठं नाही करायचंय. पण आम्ही विद्यार्थी दशेपासून बरोबर वाढलो आहोत. तो कोणाशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, कधीच. एकनाथ शिंदेला मी बनवलं रे. एकनाथ शिंदेला काय माहित होतं का? मी फिरवलं ठाण्यात, तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय आहे. नाही तर त्याला काय माहिती ठाण्यात काय आहे. मी दाखवलं त्याला. आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहित असायचं. एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता. राणेंबरोबर पळून चालला होता. मला प्रेम साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल. विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते. साहेब नाराज होते. त्यामुळे त्याला जायचं तर जाऊ दे, तर काय किंमत द्यायची नाही त्याला. मी म्हटलं जाऊ दे, राणेंची ताकद वाढेल, आपण याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गाडीत बसलो, उद्धवजींना फोन लावून घेतला.
उद्धवजींना साहेबांनी सांगितलं, उद्धव त्याला जाऊ देऊ नको, चांगला कार्य. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि तुम्ही होतात साहेब क्षणभर विश्रांतीवर घेऊन गेलो. त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं. हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप. ही अशी बाणगुळत तयार झाली राजकारणात. त्याच्यानेच राजकारणाचं वाटोळं झालं. दलाल. आणि तरीच ही जी गद्दारी ठाण्यात झाली आहे ना, ही तुमच्या माझ्या इथे कपाळी लिहिली गेली आहे. ठाणेकरांची ओळख गद्दारी म्हणून, गद्दार म्हणून ओळखली जाते आज जगभरामध्ये. जो चीफ मिनिस्टर है जिसने गद्दारी किया वो तुम्हारे शहर में रहता है ना. आम्हाला हे मान्य नाही. आजारी असलेल्या या आपल्या बापाला त्याला आजारपणात आधार द्यायचा, ते सोडून त्याला मानसिक यातना देण्याचं काम ज्याला केलं आहे, ज्या प्रवृत्तीने केलं आहे, त्यांचा हा उमेदवार आहे. आणि म्हणून ती प्रवृत्ती कायम गाडायची असेल तर या प्रवृत्तीच्या माणसाला, या उमेदवाराला गाडा. आणि ठाणेकर निष्ठावान आहेत. निष्ठेशिवाय ठाणेकरांना काहीच मान्य नाही, हे जगाला उदाहरण घालून द्या. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.